राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूरग्रस्तांना आधार देणार आहे। जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सध्या आसमानी संकटात सापडलाय। पूरस्थितीमुळे शेतातील उभी पिकं तसंच कष्टातून उभा केलेला संसार डोळ्यादेखत उद्ध्वस्त झालाय। काही ठिकाणी जीवितहानी झाली। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते या पूरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत। जिथल्या जिल्ह्यातले नुकसान झालेले आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या जिल्ह्यातले मंत्री सुद्धा अजूनपर्यंत मुंबईलाच होते। आता त्यांना सांगितल्यानंतर गावी यायला लागले, लोकप्रतिनिधी तसं होत आहेत। पण प्रत्यक्षात आमचे खासदार, आमदार आणि आम्ही प्रतिनिधी सगळे, आमचा पक्ष त्या ठिकाणी 100% शेतकऱ्यांच्या बांधवतात। हे सरकार शाही बर्दाश्तातलं आहे। या सरकारकडून तुम्ही अपेक्षा काय वेगळं करताय? या सरकारने ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राला लुटलेला आहे, या सरकारच्या बद्दलची नाराजगी या ठिकाणी आहे। मी मगाशी येताना बघितलं, यांचं तुमचं तुरीचं तुम्ही सर्वेक्षण करत होता, मला कळत नाही आयात करण्याचं धोरण बाप्पा इथं आहे। जर तूर इतकी बाहेरच्या परदेशातून तुम्ही आयात करता, कसा इथे भाव मिळेल? कांद्याला भाव कसा मिळेल? अरे हमी भाव मिळत नाही। सगळे धोरणं स्वदेशीचा नारा तुम्ही देता आणि स्वदेशीच्या नारामध्ये स्वदेशी शेतकरी जो पिकवतोय त्याला बाहेर तुम्ही आयात आणून त्याला मारून टाकताय। त्यामुळे हे सगळं थोटांड आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता उठाव करणं गरजेचं आहे, क्रांती करणं गरजेचं आहे, त्याशिवाय हक्क मिळणार नाही। ज्यावेळेला लोक रस्त्यावर उतरतील, सरकार संपूर्ण कर्जमाफी करेल।